सा, रे आणि गची गोष्ट. एक झाड होतं. त्याला हिरवीगार टपोरी खूप पानं होती. पानं आडून गुलाबी फुलं आणि फळं डोकावून पाहायची. अशा सुंदर झाडावर बुलबुल आणि बुलबुली राहायची. त्यानं 3 गोड पिल्लं होती. त्यांची नावं होती सा, रे आणि ग. सारे ग अजून खूप लहान होते, म्हणून घरट्यातच राहायचे. आपल्या इवलूशा चोचीतून बोलायचे, आई बाबा भूक लागली, खाऊ द्या. मग बुलबुल बाबा आणि बुलबुल आई त्यांना असे खाऊ भरवायचे. हळूहळू सारे ग थोडेसे मोठे झाले. त्यांना छोटे छोटे पंख फुटले. एक दिवस सा आणि रे टुणकन उडून फांदीवर आले. ग बसला घरट्यात लोळत. सा म्हणाला, ग फांदीवर ये ना. पानं बघ किती छान छान डुलू करतायत. रे म्हणाला, ग फांदीवर ये. बघ ना झुळूक कशी झुळू पळतीये. ग होता आळशीराम. म्हणाला लोळत लोळत, मला नाही यायचे. मला लोळायचे. काय मस्त वाटते लोळायला. तुम्ही पण या. दुसऱ्या दिवशी बुलबुली आई म्हणाली, सारे ग आज की नाही तुम्हाला उडायला शिकवणार आहे. सा आणि रे टुणकन उडी मारून फांदीवर बसले. ग लोळत लोळत म्हणाला, मला नाही यायचं ग आई, मला लोळायचे. काय मस्त वाटतं बघ लोळायला. बुलबुली आई मनात म्हणाली, ग लहान आहे सगळ्यात, थोडा लाडोबा आहे, उद्या शिकवूया त्याला उडायला. बुलबुली आई म्हणाली, सा आणि रे हे पहा असे पंख हलवायचे आणि अशी छोटी छान फेरी मारायची. सा आणि रेनं पंख हलवले. किती मज्जा. त्यांना खदूखदू हसू फुटलं. पण हवेत गिरकी घ्यायची त्यांना भीतीच वाटली. बुलबुली आईनं म्हटलं, उडा ना, पहा किती छान छान वाटतंय. सा आणि रेनं तीर धरून हवेत एक गिरकी मारली. खरंच किती छान वाटत होतं हवेत तरंगायला. पण एवढ्यात एक फुलपाखरू उडत गेलं आणि त्याचे रंग बघण्याच्या नादात सा आणि रेनं पंख मिटले आणि बदकन जमिनीवर पडले की. त्यांना लागलं नाही, पण जरासे घाबरले होते. बुलबुली आई म्हणाली, घाबरू नका, लागलं नाही ना काही. नाही ना लागलं, पहिल्यांदा उडताना असंच होतं रे. काही दिवसांनी सा आणि रे छान उडायला शिकले. दूर दूर उडायला जाऊ लागले. दुसऱ्या झाडावर त्यांना खूप मित्र मिळाले. काऊ, चिऊ, पोपू, कोकू, मैनुली आणि तळ्यातला बदकू पण. झाडावरची खारुटली त्यांना कुठल्या झाडावर गोड गोड फळं आहेत ते दाखवायची. फळं खाऊन सगळे खेळायचे. ग थोडंसं उडून पुन्हा घरट्यात लोळायचा. सा आणि रे म्हणायचे, चल ना रे खेळायला. ग लोळत लोळत म्हणायचा, मला नाही खेळायचं, मला लोळायचंय, मला लोळायला आवडतं ना. एक दिवस वडाच्या झाडावर संमेलन भरलं होतं. संमेलनासाठी झाड सजवलं होतं. वडाच्या पारंब्यावर रंगीत फुलं लावली होती. जरा मोठ्या फांदीवर स्टेज केलं होतं. बरोबर 5 वाजता कार्यक्रम सुरू झाला. सगळे पक्षी, आई बाबा आणि पिल्लू पक्षी तिथं जमले होते. हो, अगदी आपला आळशीराम ग सुद्धा आला होता बरं का. आई त्याला रागवली होती, कशात भाग घेत नाहीस, निदान पाहायला तरी चल. असं म्हणून त्याच्या पंखाला धरून इथं
आली होती. सगळे पक्षी किलबिल किलबिल करत होते. वडाखालच्या तळ्यात बदक पॅक पॅक करत होते. पहिला कार्यक्रम उडण्याची शर्यत. वडाच्या झाडापासून चिंचेच्या झाडापर्यंत इवली इवली पक्ष्यांची पिल्लं इवली इवली पंख हलवत उडू लागली. आपला डोळे विस्फारून पाहत राहिला. सगळ्याच पिल्लांचा पहिला नंबर आला. सगळ्याच पिल्लांना बक्षिसं मिळाली. आता नाचाचा कार्यक्रम, नृत्याचा कार्यक्रम. पक्ष्यांची छोटी छोटी पिल्लं पंख उभारून 2 पायावर डौलदार हालचाली करत नाच करू लागली. स्वतःभोवती गोल गोल फिरू लागली. पंखांना धरून फेर धरू लागली. तिसरा कार्यक्रम होता गायनाचा, संगीताचा. कोकूने कुहू कुहूचं गीत गायलं. पोपूने विठू विठूचं भजन म्हटलं. चिवने अंगाई गीत म्हटलं. काऊने काव काव येता का राव हे गाणं म्हटलं. बदकूने तळ्यात पॅक पॅक गाणं गाऊन त्यावर नाचही केलाय. सा आणि रेने सुंदर सरगम गायली. त्यांच्या मंजूळ सुरावर सगळेच खुश झाले. सर्वच पिल्लांचं तिथे खूप कौतुक झालं. त्यांना खूप खूप छान छान बक्षिसं पण मिळाली होती. हे सगळं पाहून ला आपल्या लोळूपणाची लाज वाटायला लागली. शी, किती वेडे आणि बावळट आहोत आपण. सगळे किती आनंदात आणि मज्जेत आहेत. कोणीतरी विचारलं बुलबुलीला, अगं बाई, याने नाही का भाग घेतला कशात? घरी आल्यावर रडू रडू चेहरा करून आईला म्हणाला, मला नाही लोळायचं, मला गाणं शिकायचं. बुलबुली आई हसली. तिनं चा पापा घेतला. शहाणं झालं माझं पिल्लू. आता इतकं छान गाणं म्हणतो ना, सारे ग सारे ग सारे ग. तुम्ही ऐका हां.